नमस्कार मंडळी, मी कविता आणि खाद्यकला या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. फ्रेंड्स, आज आपण अगदी झटपट पण चवदार आणि तूप भन्नाट चवीची अशी भाजी आपण बनवणार आहोत, जी की तुम्ही टिफिनसाठी मुलांसाठी बनवू शकता. अगदी चविष्ट अशी. मी त्यासाठी लागणारं साहित्य तुम्हाला सर्वप्रथम सांगून घेत आहे. या ठिकाणी मी घेतलेला आहे जवळपास 150 ग्राम फरसाण. हो, आपण शेवची भाजी बनवतो त्यापेक्षाही अतिशय उत्तम लागते ही फरसाणची भाजी. तर मी फरसाण घेतलेला आहे, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. या ठिकाणी मी गरम मसाला घेतलेला आहे, तुम्ही सब्जी मसाला सुद्धा वापरू शकता. मी या ठिकाणी घेतलेला आहे लाल तिखट, हे 1 मोठा चमचा आहे आणि 1/4 चमचा मी घेतलेला आहे हळद. आपल्याला भाजीसाठी लागणार आहे पाणी, कोथिंबीर, बारीक चिरलेला टमाटा, 2 आहेत हे हे गावरान टोमॅटो आहेत, थोडेसे आंबट चवीचे असतात. फोडणीसाठी जिरं घेतलेलं आहे आणि एक छोट्या आकाराचाच कांदा घेतलेला आहे कापून. आणि या ठिकाणी मी 2 चमचे घट्ट दही घेतलेलं आहे. दही अगदी आंबट नसायलाच हवं, त्या पद्धतीने ताजं दही घ्या. तर फ्रेंड्स, तुम्ही पाहू शकतात मी या ठिकाणी एक पॅन ठेवून घेतलेला आहे. पॅनमध्ये तेल घातलेलं आहे, छोटे 2 चमचे. आता आपण यामध्ये घालणार आहोत फोडणीला जिरं. फार साहित्यांची याला गरज लागत नाही, अगदी साधी सोपी आणि चवदार अशी ही भाजी बनून तयार होते. सकाळच्या डब्याची घाई असेल तर अतिशय उत्तम पदार्थ आहे हा. जसे जिरं याच्यामध्ये तडतडेल, आपण लगेच यामध्ये घालून घेऊया कांदा. कांदा छान ब्राऊन कलरचा आपण भाजून घेतलेला आहे. आता आपण यामध्ये घालूया टोमॅटो आणि टोमॅटो सुद्धा अगदी छान नरम होईपर्यंत आपल्याला तेलावर परतून घ्यायचं आहे. जोपर्यंत टोमॅटो तिथे परतून होतोय तोपर्यंत आपण टाकून घेऊयात हे सुके मसाले दहीमध्ये आणि याची एक छान पेस्ट सारखी आपण तयार करून घेऊयात. दही अतिशय थिक आहे, तर आपल्याला थोड्याशा पाण्याची गरज लागेल, कारण दही कमी आणि मसाल्यांचं प्रमाण जास्त आहे. तर आपण 2 ते 3 चमचे यामध्ये पाणी ॲड करून घेऊयात आणि एक छान अशी थिक पेस्ट तयार करून घेऊ. आता टोमॅटो छान परतून झालेला आहे. आपण या वेळेला इथे घालूया थोडीशी कोथिंबीर, जेवढी आपण घेतली त्यापेक्षा अर्धी. आणि हे जे दही आणि मसाल्यांची जी पेस्ट आपण तयार केली होती ती आपण याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि 2 ते 3 मिनिटं लो फ्लेमवरती ही आपल्याला परतून घ्यायची आहे, अगदी तेल सुटेपर्यंत छानपैकी. दहीला तेल सुटलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आता आपण या वेळेला घालणार आहोत यामध्ये पाणी. तर पाण्याचं प्रमाण फरसाणवरती डिपेंड राहील. तर मी या ठिकाणी घालत आहे साधारण 1.5 ग्लास पर्यंत पाणी. आता आपण पाहू शकता गृहिणींमध्ये हा गुण असतोच, ते काहीही वायाला घालवत नाहीत. म्हणून मी पण दहीच्या वाटीत थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि ते सुद्धा इथे टाकून दिलेलं आहे. पाण्याला छान उकळी येईपर्यंत आपल्याला वाट पाहायची आहे. फ्रेंड्स, पाहू शकता तुम्ही पाण्याला मस्त उकळी आलेली आहे. याच वेळेला आपल्याला घालायचं आहे इथे संपूर्ण फरसाण आणि छान स्टर करून घेऊया आणि थोडा वेळ लागेल. आपण छान हे शिजू देऊयात यामध्येच. पाहू शकतात फ्रेंड्स, आपली भाजी बनून तयार आहे. अगदी चमचमीत टेम्पटिंग दिसणारी अशी फरसाणची भाजी तयार आहे. अगदी 5 मिनिटात होते. जीरा राईस, चपाती, भाकरी, तांदळाची भाकरी किंवा रोटी, नान तुम्ही कशाही सोबत खाऊ शकता. अगदी पाव सुद्धा फ्राय करून खाऊ शकता. तर अशी 5 मिनिटात तयार होणारी आपली फरसाणची भाजी तयार झालेली आहे. तुम्ही ही एकदा नक्की बनवून बघा. तुम्हाला कशी वाटली माझ्यासोबत तुमचे अनुभव शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा.